विनायकनगर मातोश्री उद्यान इथं तपोवनेश्वर महादेव मंदिराची स्थापना, विधिवत पूजा, होम हवन आणि महाआरती संपन्न. चांगल्या विचारांचे उगमस्थान या महादेव मंदिरातूनच होईल, आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन. धार्मिकतेतनं सुसंस्कृत समाजाची दिशा निर्माण होते, आमदार संग्राम जगताप. विनायकनगर मातोश्री उद्यान इथं धार्मिक वातावरणामध्ये तपोवनेश्वर महादेव मंदिराची स्थापना मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहानं संपन्न झाली. गेल्या 3 दिवसापासून अनुप भणगे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक पूजन, हवन, कलशारोहण आणि पिंड स्थापना विधी संपन्न झालं. महादेव पिंडाची स्थापना आदित्यनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली, तर महाआरती आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते पार पडली. हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण हे भक्तिमय झालं. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की शहराच्या विकासाबरोबरच धार्मिक आणि आध्यात्मिक विकासाचीही खरी गरज आहे. बुरुडगाव रोड परिसराच्या विकासाचा पाया माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी रचला. आता या मंदिराच्या माध्यमातून परिसरात धार्मिकता आणि सुसंस्कृततेची नवी दिशा निर्माण होत आहे. ते पुढे म्हणाले की धार्मिक कार्यक्रमामध्ये सर्व समाजाचे लोक हे एकत्र आले पाहिजेत. अशा प्रसंगी विचारांची देवाणघेवाण होते आणि समाजात एकतेचा संदेश पोहोचतो. पूर्वी धर्मासाठी कार्य करणाऱ्या संतांनी समाजातील एकतेचा आदर्श घालून दिला. त्याच परंपरेतून हे महादेव मंदिर भाविकांच्या चांगल्या विचारांचे उगमस्थान ठरेल. आमदार जगताप यांनी नागरिकांना आवाहन केलं की मंदिराचं पावित्र्य आणि परिसरातील स्वच्छता राखणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या माध्यमातून धार्मिकतेची ऊर्जा निर्माण होईल आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. असणारं आपलं एक अहिल्यानगर शहराचं उपनगर, त्याला आपण रोडगाव रोडचा हा संपूर्ण परिसर म्हणतो, आणि त्याच्यामध्ये आपल्याला असणारं विनायकनगर परिसर. या परिसरामध्ये आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा महादेवाच्या मंदिराची निर्मिती झाली आणि त्याच्यामध्ये आज तपोवनेश्वर हे महादेव महादेव आज लिंग स्थापनेचा दिवस आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पार पडलेला आहे. त्याच्याकरता आपण सर्वच माता भगिनी असतील, विशेष करून सन्मान्य भोसले साहेब असतील, पोचोंदर साहेब असतील, चोपडा साहेब असतील, बागानगर साहेब असतील, व सर्वच या उपनगरातील सर्वच रहिवासी, महिला भगिनी, युवक वर्ग सर्वच आज मोठ्या संख्येने आपण सर्वजण याच्यामध्ये उपस्थित झालेलो आहोत. आपल्या सर्वांना बऱ्याच वर्षापासून असं आता भोसले साहेबांनी सांगितलं की बऱ्याच वर्षापासून सर्वांची मागणी होती की आपला संपूर्ण हा बोर्डगाव रोडचा परिसर, या परिसरामध्ये अनेक विकासात्मक कामं भोसले साहेब तुमच्या प्रयत्नातून या ठिकाणी मागच्या काही 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये पार पडली. पूर्वी सर्वांची मागणी असायची की रस्ता करा, ड्रेनेज करा, आणि सगळे रस्ते पूर्वी 10-12 वर्षापूर्वी देखील तुम्ही चांगल्या रीतीने केलेले होते. पण जसं कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू झालं, सगळ्यांची मागणी सुरू झाली, डांबरी करा आणि कोणते करा, कॉन्क्रीट करा, ते सुद्धा पूर्ण झाले. आणि मग लोकांची मागणी होती आपल्याला सर्वांनी पुढे आलं पाहिजे, आज निर्माण करून दिलं. जसं भोसले साहेबांनी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केली, आता निर्माण झालेलं आहे, पण याच्यामध्ये याचं पावित्र्य राखण्याचं काम, याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची असते. आज एवढं मोठं या ठिकाणी तपोवन देखील निर्माण करून दिलेलं आहे. म्हणजे हे सगळे वृक्ष जे लावलेले आहेत, या वृक्षांमुळे याला तपोवनेश्वर महादेव मंदिर नाव दिलेलं आहे. आणि मग कुठेतरी याची निगा राखणं, याची व्यवस्था राखणं, याचं पावित्र्य राखणं आपल्या सर्वांना कुठेतरी याच्यामध्ये काम करणं आवश्यक असतं. आताच आपल्याकडं काही दिवसापूर्वीच आपल्याकडं महाशिवरात्री होऊन गेली, आणि या महाशिवरात्रीच्या निमित्तानं लाखो करोडो लोक आहेत देशभरामध्ये आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये आराधना करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. काही काही ठिकाणी तर रात्री जसं 12 वाजले की 12 वाजल्यापासून जी सुरुवात झाली तर दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजल्यापर्यंत लोक त्या मंदिरांमध्ये रांगा लावून उभं होते. एवढी भक्ती असणारा आपला भारत भूमीचा देश. त्यामुळे आपण सर्वजण, आपल्याला न्याज आहे की भारत भूमीच्या कानाकोपऱ्यातून लोक आज ज्या वेळेला सगळ्या महादेवाचे मंदिर जेवढे असतील, 12 ज्योतिर्लिंग असतील, या ठिकाणी जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वजण ज्यावेळेस बाबा अमरनाथच्या जेव्हा दर्शनाला त्या ठिकाणी जातो, तर तिथं देखील एवढे प्रकार घडले की अनेक वेळेला अतिरेकी हल्ले झाले, अनेक वेळा दरड कोसळल्या, अनेक वेळेला हवामान खराब झालं, पण तरी देखील जे भक्त आहेत तिथपर्यंत जातात. आणि देवाची भक्ती करणारे लोक, या महादेवाची भक्ती करणारे लोक जे खरे तिथपर्यंत जातात, श्रद्धा ठेवून जातात, आणि त्याच्या मनामध्ये ज्यावेळी श्रद्धा असते तिथपर्यंत जाऊन निश्चित रूपानं ते कुठेतरी आज आपल्याला ह्या भक्तिभावानं देशभरामध्ये महादेवाच्या दर्शनात असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की उत्तराखंडमध्ये असणारं आपलं महादेवाचं मंदिर, तिथं देखील आपले लोक बरेच जातात. जे जे गेले असतील त्यांनी पाहिलं की ज्यावेळेस तिथं फार मोठा प्रलय झाला, फार मोठी एक म्हणजे डोंगर त्या मंदिरापर्यंत आला, पण जसा
मंदिराच्या मागच्या बाजूला आला, म्हणजे मंदिर जिथं आहे त्याच्या मागेपर्यंत तो आला. म्हणजे ती शिळा मोठी, म्हणजे डोंगरच येतो, ती शिळा म्हणजे छोटी आपण शिळा नाही म्हणतो, त्याला डोंगराचाच मोठा एक डोंगराचा भाग त्याच्यामध्ये आला. पण तुम्हाला सांगतो त्या सुनामीच्या काळामध्ये एवढा मोठा प्रलय आला, पण तुम्हाला सांगतो की एवढ्या ते मोठ्या प्रवाहामध्ये येत असताना देखील मंदिराच्या मागे येऊन ती अख्खा डोंगर जागच्या जागी थांबला. मग एवढं मोठं एक भारतामध्ये जिवंत उदाहरण या अध्यात्माचं आणि धर्माचं आहे. त्यामुळे हे सगळं जागृत आहे. हे काय आज आपल्या तसं मी काय बाकी धर्माबद्दल बोलणार नाही, बाकी धर्म कोणी स्थापन केले, कसे स्थापन केले, पण हिंदू धर्माला स्थापन केलेला कुठलाही पुरावा नाही. या कोणी स्थापन केला आहे, याचे संस्थापक अध्यक्ष कोण आहे, आता प्रत्येक धर्माचा संस्थापक म्हणजे आपल्याकडे संस्थापकाचं नाव नाही. म्हणजे अनादी काळापासून चालत आलेला आपला हिंदू धर्म ही एक वेगळी परंपरा ही आजपर्यंत म्हणजे 2026 पर्यंत आपण देशासाठी आपण सगळ्यांनी मिळून जोपासली. तुम्हाला सगळ्यांनी आज सहकार्य केलं. या ठिकाणी सर्वांचे म्हणजे अनेक हात त्याच्यामध्ये असतात, अनेक लोकांचे अदृश्य हात या सगळ्या कामामध्ये लागल्यामुळं आज हे सगळं कार्य पुढे जातं. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान आज नाथजींचं या ठिकाणी आहे की त्यांच्या शुभ हस्ते या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठापना सोहळा झालेला आहे. कारण की याला आपल्या सर्वांना माहिती आहे की हे कोणाच्या हाताने करता येतं. कुठल्याही देवाची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करायची म्हटलं, तुम्ही हजारो कोटीचं मंदिर जरी उभा केलं तरी त्याला व्यक्ती जी लागते मूर्ती स्थापने करता, तर ती कशी लागती आपल्याला माहिती, कशी लागत असती, ब्रह्मचर्य. आता आपल्याला जरी सगळ्यांना यजमान म्हणून याच्यामध्ये बहुमान मिळाला असला परंतु तो यजमान बाकीचा यांनाच मिळतो, कारण त्यांनी समाजामधलं तेवढं स्वतःचं जीवन त्याग केलेलं असतं, ते समाजाकरता होऊन घेतलेलं असतं. पण असे देखील लोक जगामध्ये कुठं सापडत नाही, ते फक्त हिंदू धर्मामध्येच आपल्याला सापडतात की हे संपूर्ण धर्माकरता सेवा करतात. कारण की यांचा उद्देश एवढाच असतो की कुठेतरी धर्माकरता आपल्याला काम करायचं, देवाकरता काम करायचं. ह्या पुढच्या पिढ्या या घडवायच्या असतील तरी आपल्याला कुठेतरी एखाद्या व्यक्तीला या जीवनामध्ये सगळ्या सुख समृद्धी असून सगळं त्याग करावं लागतं. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, विनायकनगर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासून महादेव मंदिर स्थापनेची मागणी होती, ती आज पूर्ण झाली आहे. मंदिर हे केवळ धार्मिक केंद्र नसून सामाजिक एकतेचं प्रतीक आहे. आता या परिसरातील महिलांनी पुढे येऊन दररोज धार्मिक कार्यक्रम हे आयोजित करावेत आणि मंदिराचे पावित्र्य जपावे. परिसरासाठी आज आनंदाचा दिवस आहे. बऱ्याच वर्षापासून आपल्या सगळ्या माता भगिनींची इच्छा होती या ठिकाणी एक मंदिर स्थापन काय, सगळ्या हसल्या आता मंदिर, सगळ्यांची इच्छा होती की इथं मंदिर करायचंय, भोलेनाथाचं मंदिर करायचंय. आमची अडचण होती आणि इथं करावं असं वारंवार मागं लागले होते सगळ्या महिलांना. आज सर्व आपल्या तुमच्या इच्छा पूर्ण झालेली महत्वाची, आणि एक चांगलं सुंदर असं मंदिर या ठिकाणी उपस्थित झालंय. पण एक केलंय तर याची सेवा सुद्धा तुम्हाला करायची, एवढं एक लक्षात ठेवा. तर याच्याकडे सगळ्यांनी महिलांनी खास करून लक्ष दिलं पाहिजे. या पुरुषांना काही जास्त आम्हाला टाइम नाहीये. आता हे आम्ही करून दिलंय, आता हे तुमच्या ताब्यात देतोय सगळं. लोनिया भाभी, ते गुगळे भाभी, तुम्ही बघा आता हे सगळं. तुमची एक आता इकडे मंडळ स्थापन करा आणि तुमच्या ताब्यात घ्या हे सगळं. मॅडम आहे तुमच्या देखरेखी, त्यांच्या देखरेखीखाली करा हे सगळं. एक असा चांगला दिवस या ठिकाणी आज उजाडला आहे. आज एक चांगलं भाग्य आपलं सर्वांचं समजायचं आहे की एक चांगल्या वातावरणामध्ये एक इतकं चांगलं, म्हणजे तपोवनेश्वर नाव दिलं तर हे तपोवनच आहे एक प्रकारचं. आणि आज या ठिकाणी आज आपण सर्वजण आलात त्याबरोबर आपलं सर्वांचे धन्यवाद करतो, आभार मानतो. मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये दिंडी सोहळा, होम हवन, कलशारोहण, महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप मोठ्या भक्तिभावानं संपन्न झालं. संपूर्ण परिसरामध्ये हर हर महादेवच्या घोषणांनी धार्मिक वातावरण निर्माण झालं. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक प्रकाश भागानगरे,
माजी नगरसेवक संजय चोपडा, नगरसेविका मीनाताई चोपडा, सुनीता फुलसौंदर, संगीता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. विनायकनगर परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि भाविक भक्त मोठ्या संख्येनं या धार्मिक सोहळ्यामध्ये सहभागी झाले. आज विनायकनगर मातोश्री गार्डन येथे शिवमंदिराची स्थापना होत आहे आणि आज 3 दिवस या ठिकाणी कार्यक्रम 20, 21, 22 3 दिवस या ठिकाणी कार्यक्रम आहे. विनायकनगर वासियाच्या सर्वांच्या वतीने, सर्वच भागातील सर्व नागरिकांच्या वतीने, महिला खास करून इथलच्या माझ्या माता भगिनी यांच्या सर्वांच्या पुढाकाराने या ठिकाणी आज मंदिराची स्थापना झालेली आहे आणि अशी सुंदर अशी शिवपिंड या ठिकाणी ओंकारेश्वर या ठिकाणी आणली आणि त्याची प्रतिष्ठापना आजपासून कार्यक्रम सुरुवात होत आहे. सर्वांना आनंद आहे आणि एक चांगलं मंदिर या ठिकाणी मंडळाच्या वतीने, या भागातल्या सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी तयार झालेलं आहे. म्हणजे नगर शहरामध्ये असं मंदिर कदाचितच तुम्हाला सापडेल की जुन्या काळात जे मंदिर होते कौलारू मंदिरं, त्या पद्धतीचं, त्या धाटणीचं या ठिकाणी कौलारू मंदिर या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि सर्वांनी त्या नागरिक या ठिकाणी, महिला अत्यंत खुश आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. मी सर्वांच्या वतीने आज सगळ्यांना शुभेच्छा देतो. एक चांगलं काम विनायकनगर वासियांच्या वतीने आज या ठिकाणी झालंय. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आज येथे विनायकनगर परिसरात आपण महादेवाचे प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. 3 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. आज ग्रामप्रदक्षिणा झालेली आहे. उद्या होम हवन होणार आहे. तसेच रविवारी पिंडीचं स्थापना होणार आहे. सर्व भाविक मोठ्या उत्साहाने इथं सामील झालेले आहेत आणि महिलांची इथं मागणी होती खूप वर्षापासून. साहेबांकडे त्यांनी मागणी केली होती की आपल्या परिसरात महादेवाचं मंदिर असेल पाहिजे आणि इथं एक जागा उपलब्ध झाली आपल्याला मातोश्री गार्डनमध्ये. त्यामुळं आपण इथं स्थापनेचा निर्णय घेतला आणि आज तो पूर्णत्वास येत आहे. ही महादेवाची पिंड आपण ओंकारेश्वरून आणलेली आहे आणि 3 दिवस हे कार्यक्रम सलग चालणार आहेत. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच रविवारी आपण भंडाऱ्याचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याचा पण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. या ठिकाणी आज विनायकनगर परिसरमध्ये माननीय श्री गणेशजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं महादेवाचं मंदिर होत आहे. गेले 5 वर्षापासून गणेशजी भोसले यांना आम्ही सगळ्या नागरिकांनी एक म्हटलं होतं की साहेब आम्हाला एक छोटंसं महादेवाचं मंदिर हवं. तर 5 वर्षापूर्वी गणेशजी भोसले यांनी एक छोटीशी संकल्पना केली. इथं सगळे निसर्गरम्य वातावरण केलं, झाडं लावले, ते झाडं वाढवले, झाडं पद्धतशीर वाढल्यानंतर खालची साफसफाई पूर्ण केली आणि ते स्वतः आले, म्हटले आता वेळ आली आपण मंदिर करूया. म्हणजे इथं जर आलं तर तुम्ही पूर्ण छानपणे तुम्हाला एक दर्शन होईल किंवा इथं छान एक निसर्गाचा सहवास पण गणेशजी भोसलेंनी केलेला आहे. त्याबद्दल मी गणेशजी भोसले यांचे देखील आभार मानतो. त्यांनी अशीच परिसरात अजून भरपूर मंदिर देण्याची आमची त्यांच्याकडे मागणी असेल, त्यांचे इथे आभार मानतो. आज विनायकनगर येथे शिवमंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडतोय. तर बऱ्याच दिवसापासून लोकांची इच्छा होती इथं मंदिर व्हावं. तर आमचे नगरसेवक गणेशजी भोसले साहेब यांना विनंती केली असता त्यांनी आमच्या विनंतीला त्वरित मान देऊन ते मंदिराचं सर्व काम त्यांनी करून दिलेलं आहे. बाकीचा हा सोहळा सगळा लोकवर्गणीतून चाललेला आहे. आम्ही फक्त या कामासाठी निमित्त मात्र आहोत. भोलेबाबाचीच इच्छा होती. त्या इच्छेला आमच्या नगरसेवक साहेबांनी दुजोरा दिला. आमच्याकडनं प्रयत्न करून घेतले, काम करून घेतलं आणि माझ्या सर्व मित्रमंडळांनी मला भरपूर साथ दिली या कामात. त्याच्यामुळे हे सगळे शक्य झाले. तर असे सोहळे सगळीकडे व्हावे आणि पारंपरिक संस्कृती कायम जपली गेली जावी, एवढीच भोलेबाबाचरणी इच्छा आहे. विनायकनगर मधील रहिवाशांनी धार्मिक परंपरा आजही जपलेली आहे. ज्याप्रमाणे या परिसराचं नाव विनायकनगर आहे. या ठिकाणी 2 गणपतीचे मंदिर आहेत, एक वैष्णवदेवीचं मंदिर आहे आणि त्यातही आज आता या ठिकाणी शंकराचं मंदिर होत आहे. म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक समाधान आणि सौभाग्य लाभतंय. याबद्दल मला खूप आनंद वाटतो. मी म्हणजे स्वतःलाही पण भाग्यवान समजतो की ह्या विनायकनगरचा मी रहिवासी आहे. सर्वांनी याचा जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा जरूर विनायकनगरला भेट देऊन या सर्व मंदिर समूहाचं दर्शन घ्यावं ही नम्र विनंती. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.